वज्रेश्वरी देवस्थानात अपहार प्रकरणी ग्रामस्थांचा कडकडीत बंद। भिवंडी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेले वज्रेश्वरी देवस्थानमध्ये माजी अध्यक्ष विद्यमान विश्वस्त मनोज प्रधान याने केलेल्या सुमारे 3.25 करोड रुपयाच्या अपहार प्रकरणी सर्व विश्वस्तांची, सचिवाची आणि देवस्थानच्या मालमत्तेची जमीन विक्रीची सखोल चौकशी करण्यात यावी यासाठी वज्रेश्वरी गावकऱ्यांनी कडकडीत बंद पाडला। वज्रेश्वरी देवस्थानचे माजी अध्यक्ष मनोज प्रधान याने मुदत ठेव प्रकरणात बनावट कागदपत्रे बनवून सुमारे 3.25 करोड रुपयांचा अपहार केल्याने गावातील ग्रामस्थ आणि परिसरातील देवी भक्तांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण पसरले आहे आणि त्याच्याच निषेधार्थ सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन वज्रेश्वरीमध्ये कडकडीत बंद ठेवला। या संदर्भात मनोगत व्यक्त करताना पाहूया काय म्हणाले काही गावातील ग्रामस्थ। कारण बालपण माझं या ठिकाणी गेलं आणि या बालपणामध्ये जी वज्रेश्वरी मी पाहिली, ज्या संस्थांच्या माध्यमातून ज्या ज्या सुविधा मी पाहिल्या, कारण या मातीतच लहानाचा मोठा झालो, खेळलो, बागडलो, शालेय जीवन पूर्ण केलं आणि मग कर्मभूमीकडे रवाना झालो। त्यावेळेला मी ती धर्मशाळा पाहिली, त्या धर्मशाळेमध्ये मी खेळलो, बागडलो। या धर्मशाळेमध्ये मी गणेशोत्सव असो, दीपावली उत्सव असो, आमचे दाजी कोंडलेकर त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम राबवायचे आणि या ठिकाणी आम्ही त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा। आणि त्यावेळेला माझा एक मित्र इथं सुहास बसलेला आहे राऊत। अशा पद्धतीचं ते वज्रेश्वरी गाव, ते नंदनवन, जसं जसं म्हणताय तेव्हा सत्ययुग गेलं आणि कलियुग आलं आणि त्या कलियुगामध्ये कलीचे अवतार म्हणून जे विश्वस्त म्हणून बसले, त्यांनी संपूर्णपणे हे नंदनवनाची वाट लावायला सुरुवात केली। करताना तर याद राखा, असा दम देऊन त्याला जर फरफटत आणला असता या वज्रेश्वरी देवीच्या पायथ्याशी तर निश्चितच हे बसणाऱ्यांना पण धाक बसला असता, परंतु ते झालं नाही। ते होईल किंवा नाही हे मी सांगू शकत नाही, परंतु होईल। अशा पद्धतीने झालं नाही तरी कायदेशीर मार्गाने ते होईल, थोडीशी स्लो पोझिशन होईल। हे एवढं बोलण्याचं कातीच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये भक्तगण येतात, एवढी श्रद्धा त्या देवतेवर आहे आणि त्या देवतेला देणगी रूपाने मिळालेल्या रकमेचा अपहार करणारा तो हरामखोर मनोज प्रधान, त्याला वाचवावं असं सांगणारे राजकीय हरामखोर आहेत आणि म्हणून त्याला स्लो पद्धतीने त्याला कुठेतरी आपलं सांभाळून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे। फरार बिरार नसेल तो त्याच्या ऑफिसमध्ये बसलेला असेल, नाहीच ऑफिसमध्ये बसू शकत, नाहीच बंगल्यामध्ये बसू शकत, तर कुठल्याही बारमध्ये बसलेला असेल। आता काय करणार, जेलमध्ये जायलाच लागणार आहे। गेल्या अनेक दिवसापासून वज्रेश्वरीच्या भ्रष्टाचाराबाबत जो विषय चालू होता आणि त्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला त्यामधले काही विश्वस्ताने करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे आणि त्या निमित्ताने आज वज्रेश्वरी गाव बंद ठेवलेलं आहे। सर्वांमध्ये एकमुखी गाव बंद ठेवलेलं आहे, त्या निमित्ताने मी आज इथे आलेलो आहे। विजय पाटील, नक्की काय सांगाल, जो भ्रष्टाचार झाला ज्या पद्धतीचं त्याच्यावर नियंत्रण असायला हवं, एक प्रकारे विश्वस्तांची जबाबदारी पालकाची असते आणि त्या पालकांनीच खऱ्या अर्थानं चोरी केली, नक्की काय सांगाल आणि काय मागणी असेल तुमची? विश्वस्त म्हणजे या देवस्थानचं देखभाल करणं, विश्वस्त व्यवस्था ठेवणं एवढंच काम त्यांचं असतं। त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करणं किंवा काही नाही आहे, याच्यामध्ये त्यांना पगारसुद्धा मिळत नाही। जिल्हा न्यायालयाकडून विश्वस्त मंडळाची नियुक्ती होते आणि त्याप्रमाणे या विश्वस्त मंडळाने काम करायचं असतं। या देवीला 7 गावं इनाम दिलेले आहेत, त्या गावांची व्यवस्था पाहणं, खातेदारांना व्यवस्थित ठेवणं, गावकऱ्यांची सोय करणं, देवीच्या विश्वस्त मंडळामध्ये आलेल्या दान धर्माचा व्यवस्थित विल्हेवाट, व्यवस्थित विनियोग करणं हे मुख्य काम आहे। तर हे इथे काहीही केलं तरी याच्यावर पोलिसांचं काही चालणार नाही, धर्मदाय आयुक्तांचं काही काम चालणार नाही। जिल्हा न्यायालयामध्ये आम्ही आता पिटिशन फाईल करणार आहोत आणि ह्या विश्वस्त मंडळाला ताबडतोब बरखास्त करा आणि याच्यावर एक प्रशासकाची नेमणूक करा अशी आमची मागणी राहील। मी वज्रेश्वरी ग्रामस्थ सुधाकर कोंडलेकर आपला सांगू इच्छितो की वज्रेश्वरी विश्वासांनी जो आत्ताचा भ्रष्टाचार केला आहे तो त्यांच्याच लोकांनी पहिला उघड केला, त्याच्यामुळे आमच्या ते लक्षात आलेलं आहे आणि म्हणून आम्ही या भ्रष्टाचाराचा पाठपुरावा करत आहोत आणि याच्यातून आणखीन काय काय बाहेर येईल एक आम्हाला अपेक्षा आहे की ते लवकरात लवकर होईल। त्याचप्रमाणे या विश्वस्तांची ज्या नेमणुका होतात कोर्टाकडून होतात आणि चॅरिटी कमिशन त्यामध्ये इन्व्हॉल्व असतो, त्या अशा ज्या विश्वस्तांकडून विश्वास म्हणून तुम्ही इथे नेमणूक होते, या विश्वासात पात्र आहेत का हे
त्यांनी जे आत्तापर्यंत जो भ्रष्टाचार केलेला आहे तो बरोबर नाही आहे. आपल्या देवस्थानमध्ये भोजनालय नाही आहे, त्यानंतर राहण्याची सोय नाही आहे, पार्किंग नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे, नीट संडास बाथरूम नाही आहे. या सर्व समस्या असताना हे लोक आपल्या अधिकारामध्ये लाखो रुपये दुसऱ्या संस्थांना देतात, हे योग्य नाही आहे. तो असे लाखो रुपये बाहेर का देतात तर त्याचाही त्यांनी चौकशी झाली पाहिजे आणि याच्यातून काय निष्पन्न होईल त्यांना जर जबाब धरून त्यांना अटक झाली पाहिजे अशी मी ठामपणे मागणी करतो. काय नाव आपलं? सुनील देवरे. सर सांगा, काय तुमची प्रमुख मागणी आहे आणि कशा प्रकारे हा भ्रष्टाचार झालेला आहे? माजी विश्वस्त जे मनोज प्रधान आहे यांचा 3.25 करोडचा जो भ्रष्टाचार बाहेर निघाले अपहार केलेल्याचं प्रकरण, तर आम्ही उप धर्मादाय आयुक्तांना देखील लेखी तक्रार केलेली आहे का जर हा भ्रष्टाचार बाहेर निघाला तर अजून सोन्याचा विषय, जागेचा विषय आणि अजून 5 वर्षामध्ये जी कार्य झालेली आहेत याच्यात पण नक्कीच भ्रष्टाचार असण्याची दाट शक्यता आहे. तर यांनी पूर्ण 5 वर्षाचा जो यांचा व्यवहार आहे किंवा 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जी केलेली कार्य आहेत याची पूर्ण सखोल चौकशी करावी. त्यासाठीच आज वज्रेश्वरी बंदाची हाक देण्यात आली होती आणि वज्रेश्वरी बंद आज चांगल्या पद्धतीने झालेला आहे, 100% यशस्वी झालेला आहे. त्याचप्रमाणे जर प्रशासनाने याची योग्य ती दखल घेतली नाही तर आम्ही येत्या काळामध्ये ठाण्याला उपोषण करणार.